त्याची पहिली यादी आज येणार आहे, काय त्याबद्दल? या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं 30 जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती, परंतु यादीला उशीर का लागला आपल्या सर्वांना माहिती आहे की ही यादी अचूक असली पाहिजे आणि या यादीच्या माध्यमातून एकदा यादी डिक्लेअर केल्यानंतर कुठे शेतकऱ्याला परत अडचणी आल्या नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून खरं 30 जूनच्या आपल्याला माहिती आहे आमचं अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनामध्ये ते जे बिल आहे आपल्याला माहिती पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात आणि त्याच्यावर नंतर राज्यपाल महोदयांची सही होती, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि राज्यातील जे इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी यांना कर्जमाफी, शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे आणि या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यादी ती 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्याची यादी केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाली, शेतकऱ्यांची मोठ्या यादी प्राप्त झालेली आहे, ही यादी आम्हाला मिळालेली आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार सचिव तारडे साहेब यांची आता बैठक चालू आहे, त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज ठराविक प्राथमिक स्वरूपामध्ये ती यादी लवकरच ती यादी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. प्राथमिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगायचं तर आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. साधारणतः 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती, कर्ज खात्यावरती ही कर्जमाफीची सगळी रक्कम ही दिली जाईल. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याची चर्चा सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, पैसे खात्यात कधी जमा होऊ शकतात, चला संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने कर्जमाफी प्रक्रियेला गती दिली असून आज विधिमंडळात बैठक सुरू आहे आणि जसं की दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे की राज्यपालांची सही ही झालेली आहे आणि जी काही पहिली यादी आहे ती आजपासून सर्वांना दिसणार आहे. पहिली यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल. मात्र सरकारकडून याची आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पात्रता ही सरकारने निश्चित केलेल्या अटीवर अवलंबून असेल. पात्र शेतकऱ्यांचे कर्ज नोंदणीकृत बँकेत असणे आवश्यक आहे, कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक आहे, शासनाने जाहीर केलेल्या नियमाचे पालन केलेले असणे हे आवश्यक. नंतर यादी जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंक आणि आवश्यक कागदपत्रे अद्यापित ठेवावे जेणेकरून लाभ मिळण्यात अडचण येणार नाही. कर्जमाफीबाबत ही एक महत्त्वाची अपडेट होती. पहिली यादी ही आजपासून जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे जसं की दत्ता भरणे यांनी सांगितलेले आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.